श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी आहे प्रिया आणि आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। जर आत्तापर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। तुळ राशीच्या व्यक्तींसाठी मार्च महिना कसा जाणार आहे? हा महिना संतुलन राखण्याचा आहे। सुरुवातीला थोडी काळजी घ्यावी लागेल, पण पुढे काही चांगल्या संधी देखील मिळू शकतात। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी मी एक छोटा पण महत्त्वाचा सल्ला देणार आहे। तुळ राशीमध्ये कोण येतात? ज्या व्यक्तींच्या नावाची सुरुवात रा, री, रू, रे, रो, ता, ती, तू, ते या अक्षरांनी होते, त्या व्यक्ती बहुतेक वेळा तुळ राशीत येतात। उदाहरणार्थ राहुल, रीमा, रोहित, तन्वी। जर तुमचं नाव या अक्षरांपैकी एखाद्या अक्षराने सुरू होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। कमेंटमध्ये नक्की लिहा, मी तुळ राशीचा आहे। मार्च महिना कसा जाईल? तुळ राशीच्या व्यक्तींनो, मार्च महिन्याच्या पूर्वार्धात प्राकृतिक स्वास्थ्याची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे। थकवा, शरीरात अशक्तपणा किंवा लहान-सहान आरोग्य समस्या जाणवू शकतात। म्हणून योग्य आहार, पुरेशी झोप आणि नियमित चालणं या गोष्टींवर लक्ष द्या। नोकरदार व्यक्तींसाठी संकेत। जर तुम्ही नोकरदार असाल तर या महिन्यात तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर वरिष्ठांना प्रभावित करण्याची संधी मिळू शकते। उदाहरणार्थ ऑफिसमधील एखादा महत्त्वाचा प्रोजेक्ट किंवा नवीन कल्पना मांडण्याची संधी। जर तुम्ही योग्य तयारी केली तर तुमचं कौतुक होऊ शकतं। विरोधकांवर मात। या महिन्यात तुमच्या विरोधकांचा पाडाव होण्याची शक्यता आहे। जे लोक तुमच्या कामात अडथळे आणत होते ते हळूहळू कमकुवत होताना दिसू शकतील। पण लक्षात ठेवा, यश मिळाल्यावरही अहंकार येऊ देऊ नका। व्यवसाय करणाऱ्यांसाठी, जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर मार्च महिन्यात नवीन तंत्रज्ञान किंवा नवीन पद्धती अंमलात आणण्याची संधी मिळू शकते। उदाहरणार्थ ऑनलाईन मार्केटिंग, नवीन मशीन किंवा काम करण्याची नवी पद्धत। हे बदल भविष्यात फायदेशीर ठरू शकतात। छोटा उपाय: दर शुक्रवारी महालक्ष्मी देवीची प्रार्थना करा आणि मनात म्हणा, माझ्या आयुष्यात संतुलन आणि समृद्धी राहू दे। एक महत्त्वाचा विचार: तुळ राशीच्या व्यक्तींनो, मार्च महिना तुम्हाला दोन गोष्टी देऊ शकतो, संधी आणि अनुभव। जर तुम्ही आरोग्याची काळजी घेतली आणि कामात बुद्धिमत्तेचा वापर केला तर हा महिना तुमच्यासाठी प्रगतीचा ठरू शकतो। जर तुमची रास तुळ असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ, आणि सांगा तुमचं नाव कोणत्या अक्षराने सुरू होतं। तर मी आहे प्रिया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।